हा फॉर्म भरा आणि रिसेप्शनवर द्या. फॉर्म? डोंट वरी, इट्स जस्ट अ कन्सेंट फॉर्म. ऑपरेशनपूर्वी आम्ही पेशंटच्या रिलेटिव्हकडून भरून घेतो. म्हणजे आमची अजून पैशांची तशी सोय झाली नाहीये. हो, पण मला तर अकाउंट सेक्शनमधून फोन आला होता की पैसे जमा झालेत म्हणून. थँक्स. इट्स ओके. तुम्ही हॉस्पिटलमध्ये लगेच 2 लाख जमा केले? नाही, आम्ही इथं फक्त डॉक्टर परांजपेंना फोन केला होता. त्या आजीच्या ऑपरेशनसाठी काही फॉर्म्सवर तुमची सही हवी होती. ते आपण पैशांची व्यवस्था करायला आलो होतो इथे. पण तुमचे पैसे तर ऑलरेडी भरलेत. काय? तू पैसे भरले नसतेस तर आज आपलं दुकान गेलो होतं. हे बघ, मी नाही भरलेत पैसे. मला वाटतं तू दिले. तिचं असं म्हणणं आहे की माझा अभ्यासात कमी आणि कबड्डीत जास्त लक्ष आहे म्हणून म्हणाली तू कबड्डी सोड, मी तुला 2 लाख देते. सम्राट म्हणून तू कबड्डी सोडली? तू लवकरात लवकर तुझ्या घरी सांग, नाहीतर मी माझ्या घरी सांगीन. कुणाला काय सांगायचंय? कोणाला नाही. मग कोण आहे? विनीत. विनीत, मी तुझ्याशी नंतर बोलते. हा, बाय. हा, बाय बाय. परी, हे सगळं काय चाललंय? अगं काय नाही आहे, मी त्याला एवढंच म्हटलं की तुझ्या घरी ना तू सांग की म्हणजे मी त्याविषयी नाही बोलत. मी तुझ्या निर्णयाविषयी बोलते. कुठला निर्णय? लग्नाचा. परी, मला खरं खरं सांग, तुला लग्न करून परत इकडे काय यायचंय? का म्हणजे केव्हा ना केव्हा लग्न करायचंच आहे. नाही अगं, पण आत्ताच का? अजून तर तुझ्या कॉलेजचं पहिलं वर्ष पण संपलं नाही. पण मी शिक्षण झाल्यानंतरच लग्न करणार आहे. बाबांचं असंच ठरलंय. अगं, बाबांनी काय ठरवलं हे महत्वाचं नाहीये, तू काय ठरवलं हे महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या जगण्याला तोवर अर्थ आहे जोवर आपल्या मताला किंमत दिली जाते. आणि मतांचं राजकारण करून सत्तेची गणितं मांडणाऱ्या या घरात आजपर्यंत कोणत्याही स्त्रीच्या मताला महत्त्व दिलं गेलेलं नाही. सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई. जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारू यारा, सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना, सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स. लाइफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स. लाइफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. आणि मताचं राजकारण करून सत्तेची गणितं मांडणाऱ्या या घरामध्ये आज तोवर कोणत्याही स्त्रीच्या मताला महत्त्व दिलेलं नाहीये. काय? अगं, तू असं का बोलतेस? उलट आपल्या घरातलं सगळं तर तूच सांभाळतेस. हे घर सांभाळणं मी निवडलेलं नाहीये, तर माझ्यावर आपसूक लादलं गेलंय. आणि लादलं गेलंय कारण आपल्यालाही मतं असू शकतात हे कळावं एवढं माझं शिक्षणच झालेलं नाही. बरे, तू जेव्हा मुंबईला जायचं म्हणालीस ना, तेव्हा मला वाटलं चला आता हिचं तरी माझ्यासारखं व्हायचं नाही. तू
खूप शिकशील, मोठी होशील, तुझं तुझं कर्तृत्व गाजवशील. आपल्या घरातली तू पहिली स्त्री असशील जे या घराचा उंबरा ओलांडून बाहेरच्या जगात स्वतःला सिद्ध करशील. आणि हे सगळं करायचं सोडून तू लग्न का करते हेच मला कळत नाहीये. अरे नीट विचार कर. नशिबाने तुला हा उंबरा ओलांडायची संधी दिली. फिरून परत आलीस ना तर पुन्हा बाहेर पडू शकणार नाहीस. बाळा नीट विचार कर. ही संधी परत मिळणार नाही तुला. ग्रेट. ऑपरेशन इज सक्सेसफुल. रिकव्हरी चांगली आहे त्यांची. सो आता घाबरण्याचं काही कारण नाहीये. शी इज टोटली आउट ऑफ डेंजर. फक्त एक गोष्ट, त्यांना कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येणार नाही हे मात्र लक्षात घ्या. ओके, टेक केअर. उगी रे बाळा, रडा नको. मी खय जाऊचंय नाही तुका सोडून. हा तुला जाऊ पण देणार नाही बघ मी. धरून ठेवून तरी काय करतलस? त्रासच देतलस ना माका. अजिबात त्रास नाही देणार आता तुला. आज रवान देत माहिती मोठं येईल. नाही अगं, तुझी शपथ. खरं बोलतोय आपण, तुझी शपथ. खरा सांगतस? मग माझा एक ऐकशीत? बोल ना. ह्या बघ, आज जरी मी बरा झालाय ना तरी माका आता माझा भरोसा वाटणार नाही रे. आजी असं काय बोलताय? तुम्ही एकदम ठणठणीत बऱ्या झालात. हो गे बाय माझे. खरा आता मी बरा असय, पण आता माझा काय भरोसा नाही ना. एकदा वर जाऊन हात लावून इलय, आता कधी जाईन सांगू घेऊचा नाही. म्हणून सांगते, माझी एक इच्छा पुरी करशीत? करेन ना आजी, करेन. तू फक्त बोल, तुझ्यासाठी काय पण करीन आपण. तुमका दोघांका मका एकत्र बघूचा. काय? होय गो, तूच हे का सांभाळू शकशील बाय? करशीत मारे माझ्यासाठी एवढा? चॅम शांत हो. असा कसा शांत हो मनवा? कसा शांत हो? काय नवीन आहे हिचं आता? आपण हिचा जीव वाचवण्यासाठी करतोय आणि ही आपल्या जीवावर उठली. लग्न लग्न हे खायची गोष्ट आहे काय लग्न? हे बघ धवल, अरे आत्ताच तिचं ऑपरेशन झालंय आणि अशा सिच्युएशन मध्ये तिला असं वाटणं खूप नॅचरल आहे. काय नॅचरल आहे नीरव? आपलं आणि मनवाचं लग्न हे नॅचरल नाही ना. पण ते आपल्या मनात तिच्याविषयी असा कधीच विचार आला नाही. अरे फ्रेंड आहे ती आपली. अरे पण आजींनी तसा विचार केलाय ना. तो तर तिने तुला बघितल्यापासूनच केलाय. काय? मग काय,
त्या साहेबाच्या मॅटर मध्ये तू आपल्याला मदत केलीस ना, तेव्हापासून तर शिक्का लावलाय तुझ्यावर सून म्हणून. त्यात तू घरी यायचीस तेव्हा स्वयंपाकाला भात वाढ हे वाढ त्याला मदत पण करायचीस. चॅम्प, हे सगळं तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? आपण काहीतरी केलं असतं ना. तर मला काय माहिती आजी एवढी सिरियस होणार आहे ते. मागे आमच्या चाळीतली ती स्वाती, तिच्या नावाने पण आपल्याला ओलायची. ती स्वाती त्या पप्पू बांधवाल्याबरोबर पळून गेली. मला वाटलं ह्या धक्क्याने तरी आजी सावरली असेल आणि पुढे काही सिरियसली घेणार नाही. पण धवल, ते सोड. आता पुढे काय करायचं त्याचा विचार करा. त्याचा कसला विचार करायचा? हा, आपण तिला खरं खरं जाऊन सांगणार आहे. एक मिनिट, काय खरं सांगणार आहेस तू? काय म्हणजे? अगं आपल्यात काय नाही हे. चॅम्प, आपल्यात काही आहे म्हणून ते आपल्याला लग्न करा म्हणत नाहीयेत. त्यांच्या मनात तसं काही आहे म्हणून त्या म्हणताय. ते काय पण असू दे ग. उद्या तिच्या मनातील आपल्याला पंतप्रधान बनायचंय, मग आपण तिला पंतप्रधान बनवायचं? ते काही नाही. मी आजीला खरं खरं जाऊन सांगणार. चॅम्प, हे बघ, तू असं काही करणार नाहीयेस. डॉक्टरांनी काय सांगितलंय आठवतंय ना? आजींना कुठलाही मानसिक धक्का बसता कामा नाहीये. पण मनवा, त्या नादात आपण तुझं आयुष्य धक्क्याला का लावायचं? काही आयुष्य धक्क्याला वगैरे लागत नाही. हे बघ, आता आजींची तब्येत बरी होणं जास्त महत्वाचं आहे. मला असं वाटतंय की सध्या आपण त्यांना हो म्हणून सांगूया. काय हो? अगं मनवा, आणि आजी उद्या तुझ्या घरच्यांना बोलून घे असं म्हणाली तर? अरे धवल, तिच्या घरच्यांना बोलवायला तिचे घरचे कुठे इथे? एक्झॅक्टली. मम्मा डॅडा US ला आहेत ना. ते परत येईपर्यंत आपण सांभाळू ना सिच्युएशन. आणि एकदा का ते परत आले की आपण काहीतरी कारण सांगून लग्न कॅन्सल करूया. श्याम, अरे तोपर्यंत आजींची तब्येत पण बरी झालेली असेल. जुगाड करत बसून सगळा प्रॉब्लेम होऊन बसला यार इथे. अरे धवल, पण तिला ओके ना, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? अरे आपल्याला काय नाही, तिलाच प्रॉब्लेम होणार आहे पुढे. उद्या समजा माझं आणि मनवाचं जुळलं असं पसरलं तर? ते जे काही होईल ते आपण हँडल करूया. पण अगं चॅम्प, हे बघ, सध्या आजी जास्त महत्वाची. अरे ती बरी होईपर्यंत आपल्याला काही दिवस तरी तिच्या कलाने घ्यावं लागणार आहे. काय वाटतं नीरव तुला? हा धवल, ती बरोबर म्हणते. हे बघ, आजीची तब्येत बरी होईपर्यंत ना तुम्हाला एकत्र येण्याचं नाटक करावंच लागेल. ठीक आहे, आता काय चढूया भोवल्यावर. हे सम्राट, अरे मांग्या, अरे काय झालं? काय नाही रे, ते पायऱ्या उतरताना ना पाय जरा मुरगळला माझा. अरे रे रे रे, जास्त दुखतंय का? हा रम्मा, चालायला पण जमत नाहीये माहितीये काय. जरा हात देतो. बस 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 बस. लय अवस्था वाईट आहे रे तुझी. वाईट म्हणजे अरे फूट लागली ना तरी अशा माऱ्या अशा वाटतात, बॉम्बा वगैरे. लय लय दुखतंय रे, म्हणजे एवढं तर चाललं तरी केवढं दुखतंय माहितीये. हा काय बघू? बघायचं ते आता असं बाहेरून नाही दिसणार, ते आत लागले, आतून आहे ते शिर दबली जाते माहिती ना आपली. हा तिकडेच तिकडे. आई शपथ, वाट लागली. काय एवढं सिरियस आहे का काय असं? अरे हे सिरियस नाही, मला जे आठवलं ना ते सिरियस आहे. तुला काय आठवलं? अरे पॅकर्स कबड्डी लीग. मंग्या, जेव्हा एखाद्याला आपण दुखणं सांगतो ना, तो माणूस आपल्याला त्याच्यावर उपाय वगैरे सांगतो. कबड्डीच्या टीमचं नाव काय सांगतोयस मला? हे टीमचं नाव नाही, या सगळ्या टीमसाठी आहे ना टुर्नामेंट आहे ती पॅकर्स कबड्डी लीग. काय सांगतो? मग त्यात कबड्डी लीगच्या टीमचं सिलेक्शन असतं. प्रत्येक टीम प्लेअर सिलेक्ट करून आपली टीम बांधतो. अरे तर लयच भारी आहे रे. मग तुला तिथे स्पॉन्सर बॅनर सगळं मिळतं. अरे अख्ख्या टीम मध्ये ना त्यांच्या खर्चाने खेळायचं असतं, वर तुला खेळायचे पैसे वेगळे मिळणार आहेत. काय म्हणजे कबड्डी खेळायचे पैसे मिळणार? अरे तर लयच भारी आहे. काय वा 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 वा.
एक तर पायाचं काम काढून ठेवलंयस, त्याचा काय? अरे खरं तर सम्राट आहे ना, तू यार का प्लेअर आहे ना, पहिल्या सर्व्हिस मध्ये सिलेक्ट झाला पाहिजे तिकडे. बरं तू आपला मित्र म्हणून आपली कॉलर टाईट झाली पाहिजे. हा ते आहेच की, पण आता काय करायचं ना पायाचं. हा एक ऑप्शन आहे. काय? लेप. मी तुला लेप देतो, तो रात्री तेलामध्ये मिक्स करायचा आणि पायाला लावायचा. समजलं? बघ तू उद्या कसा माकडासारखा उड्या मारतोस की नाही ते. हा ते बाबांनी पण एक सांगितलंय औषध मला, ते लावतोच आहे मी. घ्या. बाबांची औषधं कसली घेतो? फक्त बाबांचे आशीर्वाद घे. अरे मग घ्या ते बाबा नाही, बाबा म्हणजे माझे आबा, वडील माझे. अच्छा अच्छा अच्छा, घे घे घे. तुझ्या बाबांचं औषध पण घे, माझा लेप पण घे आणि पाय लवकर बरा कर. सम्राट भावा, त्या लीग मध्ये ना तू खेळला पाहिजे, आधीच सांगतोय. हा आणि तू हॉस्टेलला जा, मी एका पोराकडे लेप पाठवतो, तो आठवणीने लाव आणि काळजी घे. समजलं का? चल येतो. आजी, आजी थांबा, मी देते. हे घ्या. बरा झाला बाई तू इलस. काय रे, तुझो चेहरो असो कित्याक झालो, फुटलेल्या कवटावानी? काय? अरे बोल काहीतरी. हा बोलतो ना आपण, बोलायलाच तर आलोय. हा बोल, काय ठरवलंस? अरे त्याच्याकडे काय बघत? ते काय विचारूक जमला नाही मा तुका? मग आता त्याच्या मनातला सुद्धा तुका ओळखू घेणार नाही. आजी तू पण ना. चॅम्प, मी सांगते. आजी, मला असं वाटतंय की म्हणजे तुम्ही जे म्हणालात ना त्याच्यावर विचार केलाय मी, आणि मला असं वाटतंय की तसं करायला काहीच हरकत नाहीये. काय म्हणलंस? तू माझी सून होक तयार असस? धवल, धवल पोरा, नशीब काढलंस रे बाबा. नशीब मी नाही काढलंय, तू खेचून आणलंय. जास्त बोला नको. तरी मी तुका सांगी होते, बोल मनवा बरोबर, बोल मनवा बरोबर. तेव्हा माझं ऐकलंच नाही. आता मी बोलल्यावर कसा लगेच तयार झाला? आता झाली ना तयार, झालं ना तुझ्या मनासारखं, पडला ना जीव भांड्यात, आता कर ना आराम. आता आराम कोसलो रे. आता साखरपुड्याची तयारी करूची लागतली माका. काय साखरपुडा लगेच? अरे लगेच काय? मग करूक नको? या बघ, एकदा साखरपुडो झालो ना की मग मग माराक मोकळा. मग लग्नाची अक्षता काय? मी स्वर्गातून सुद्धा तुमच्या डोसक्यावर टाक. तिथे वर कोण देणार आहे तुला अक्षता? खालीच राहा. बर जा, लगेच जाऊन डॉक्टरांका सांग माका डिस्चार्ज द्यावा मनाचा. माका घरात जाऊन सगळी तयारी करूची लागते. काय आजी झोप पहिले, तू झोप शांतपणे. आणि हे बघ, अजून तुझी तब्येत पूर्णपणे बरी झालेली नाहीये. डॉक्टर म्हणाले. डॉक्टरांका काय कळता? माझी तब्येत चांगली हा. चल धवल, माका लवकर घरात घेऊन चल. तू थांब, तू बस. काय घरी जाऊ? डॉक्टरांनी बायपास सर्जरी काय त्यांचा वेळ जात नव्हता म्हणून नाही केली, कळलं?
जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत इथे झोपून राहायचं, समजलंय ना? अरे साखरपुडो म्हणजे नाक्यावरचो कार्यक्रम नाही रे. रात्री पताके लावले आणि झाली तयारी. बराच काम करूचा लागता, यादीओ करूचे लागतं. ती यादी कसली काढतेस? अजून अपोजिट पार्टीला माहित नाही आणि तू कसला गाजावाजा करतेस ग? अरे अपोजिट पार्टी? अगं मनवाचे आई बाबा, तिच्याशी साखरपुडा करायचं त्यांच्याशी बोलायला नको? हा. त्यांच्याशी न बोलून हिला घरी आणायला ही काय साखरेची गोण आहे? अरे मग मेल्या माका सांग मा तसा. मनवा तुझ्या वडिलांका जरा फोन लावून दे, लगेच बोलान घेत. ऍक्च्युली आजी, मम्मा डॅडा ना परदेशात गेले कामासाठी. ते इथे आले की बोलूया ना आपण. असा म्हणतस? पण तवर मी काय करू? काय करू काय? तुम्ही मस्त आराम करा आणि ठणठणीत बऱ्या व्हा. ठीक आहे, आता तू म्हणतस मग मी करते.